आपल्याकडे बाप आणि लेकीचं नातं अत्यंत भावनिक आहे, अत्यंत पवित्र आहे आणि मुलगी म्हणजे वडिलांचं काळीजपण असते आणि माणूस किती जरी दगडाच्या काळजाचा असला तरीसुद्धा आपल्या मुलीसाठी मात्र तो प्रचंड भावनिक असतो। आता आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना या विचारांना छेद देणारी आहे। आता आपल्याकडे पैसा किंवा संपत्ती असून चालत नाही, तर सुखी संसारासाठी, सुखी जीवनासाठी पैसा संपत्ती बरोबरच गरज आहे प्रेम आणि संस्कारांची। आता जर त्याची कमतरता असेल तर काय घडतं हे सांगणारी आजची घटना आहे। DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत महाराष्ट्राची उपराजधानी आणि क्राईमची राजधानी नागपूरला। तर नागपूर या ठिकाणचं दिघोरी हा परिसर आहे। त्या ठिकाणी दिलीप राजेश्वर सोनटक्के हे साधारण 55 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत। आता यांचं मूळ गाव जे आहे ते कोलारी साडगाव तालुका भिवापूर या ठिकाणचं आहे, पण पाठीमागच्या अनेक वर्षापासून हे दिघोरी परिसरामध्ये कुटुंबासह राहत आहेत। आता दिलीप सोनटक्के यांचं भिवापूर या ठिकाणचा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे, त्याचबरोबर ते त्यांचं प्रॉपर्टी डीलरचं सुद्धा काम आहे आणि त्यांची काही घरंसुद्धा भाड्यानं आहेत आणि त्या घराचं भाडंसुद्धा त्यांना येतं आहे। आता थोडक्यात सांगायचं म्हणजे हे आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा पद्धतीची आसामी आहेत। तारीख होती 17 मे 2023, वार होता बुधवार। आता या दिवशी दिलीप जे आहेत ते रोजच्या प्रमाणे सकाळी उठलेले आहेत, त्यांनी त्यांचं आवरलं आणि 10च्या सुमारास ते घरातनं बाहेर पडलेले आहेत आणि म्हणजे कारमधून ते बाहेर पडले आणि साधारण 9-10च्या वेळेस ते त्यांच्या कामावरती म्हणजे भिवापूर पेट्रोल पंप जे आहे त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या पेट्रोल पंपावरती आलेले आहेत। त्यांनी गाडी पार्क केली आणि त्यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ते गेलेले आहेत। आता या ऑफिसमध्ये काल त्यांचं जे काय झालेलं पैशाचं कलेक्शन होतं त्याची मोजणी यांनी करायला सुरुवात केली। आता हे सगळं चालू असताना अचानकपणे त्या ठिकाणी दुचाकीवरून 3 तरुण आले आणि त्यांनी तोंडाला फडकं वगैरे बांधलेलं होतं आणि ते तरुण त्या कार्यालयामध्ये घुसले आणि यावेळेस दिलीप आणि पंपावरील काम करणारे जे कामगार होते ते त्या ठिकाणी पैसे मोजत होते। आता यावेळेस ते बाहेरून आलेले जे तिघं होते त्या तिघांपैकी एकानं दिलीप यांच्या दिशेनं पिस्तुलातून गोळी झाडली, पण ती जी गोळी आहे ती पिस्तुलामध्येच अडकली आणि त्याच्यानंतर मग इतर दोघं जण जे होते त्यांनी दिलीप यांच्यावरती पुढच्या काही सेकंदामध्येच 18 ते 19 वार केले होते, चाकूनं वार केले होते। आता यावेळेस बाजूचे जे कामगार होते किंवा बाजूच्या रूममध्ये पण कामगार होते आणि बाहेर पण काही कामगार काम करत होते। आता या सगळ्या कामगारांची धावपळ सुरू झालेली आहे। त्याचबरोबर ती आरोपींनी कर्मचाऱ्यांना पिस्तुलानं भीती दाखवली, धमकी केलेली आहे, म्हणजे त्यांना धमकी दिली। त्याच्यानंतर मग कर्मचारी वगैरे तिथून पळालेले आहेत। आता एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला पिस्तुलाचा मारसुद्धा लागलेला होता। आता या ठिकाणी दिलीप जे आहे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते। आरोपींनी पेट्रोल पंपावरच्या गल्ल्यामधले जवळजवळ 1,34,000 रुपयांची जी रक्कम आहे ती रक्कम तिथून घेतली आणि नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेलेली आहे। आता हे सगळं त्या ठिकाणी जे CCTV फुटेज होते त्या फुटेजमध्ये सगळं कॅप्चर झालेलं होतं। आता म्हणजे बाहेरचे पण CCTV फुटेज होते, आतले पण होते आणि त्याच्यामध्ये हे सगळं त्या दिसत होतं, लाईव्ह दिसत होतं। आता आरोपी जे आहेत किंवा मारेकरी जे आहेत ते त्या ठिकाणावरून पळून गेले, निघून गेले। त्यानंतर त्या ठिकाणी कामाला जे कर्मचारी होते ते कर्मचारी धावत पळत पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि त्यांनी मग पोलिसांना ही सगळी माहिती दिली आणि पोलीस तात्काळ ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि मग ते घटनास्थळी वगैरे आले। नंतर मग पंचनामा वगैरे केलेला आहे, बाकीच्या गोष्टी ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहे, पोलिसांची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे सगळं सुरू केलेलं आहे आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे। आता स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये ती बॉडी पोस्टमॉर्टमला गेली आणि घटनास्थळावरती मग चाकू आणि इतर साहित्य जे आहे तेही जप्त करण्यात आलेलं आहे। आता पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ही हत्या झालेली असावी असं प्रथमदर्शनी दिसत होतं, असं वाटत होतं। आता त्या ठिकाणी पोलीस त्या 3 संशयितांच्या मागावरती होते। आता स्थानिक गुन्हे शाखा त्यांच्याबरोबरतीच LCB हे सुद्धा या प्रकरणाचा तपास करत होते। आता यावेळेस मग पोलिसांनी CCTV फुटेज जे आहेत ते तपासले, तिथले, त्यानंतर बाहेरचे, त्यानंतर ज्या रोडनी ते आले, ज्या रोडनी ते गेले, तर त्या सगळ्या बाजूचे CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली। त्याचबरोबर ती त्या परिसरामध्ये नाकाबंदी केलेली आहे आणि हे सगळं चालू होतं, पोलिसांचं त्यांच्या पद्धतीने तपास चाललेला होता। त्याचबरोबर ती यांच्या घरातील ज्यांचा खून झाला, ज्यांना मारण्यात आलं होतं त्यांच्या घरातील लोक आणि इतर जी लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा पोलिसांनी माहिती घेतली आणि यावेळेस मग त्यांच्या घरामध्ये काही वाद होते आणि संघर्ष होते हे सुद्धा पुढं आलेलं होतं।
आता याच्यामुळे पोलिसांचा संशय त्या घरातल्या लोकांवरती सुद्धा होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी जे संशयित वाटतात त्यांचे कॉल डिटेल्स तपासलेले आहेत, तांत्रिक तपास केलेला आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे CCTV फुटेज असतील, तांत्रिक तपास असेल, लोकांच्याकडूनची माहिती असेल, त्यानंतर पोलिसांनी अजून काहींचे जबाब घेतले, या सगळ्यांच्या सहाय्याने आणि पोलिसांनी जो अचूक तपास केला त्या तपासानं संशयित आणि या सगळ्यांचे मास्टरमाइंड जे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या सगळ्या भयंकर प्रकाराची धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. आता हा प्रकार नक्की काय होता? दिलीप सोनटक्के त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आणि त्यांचा परिवार होता. आता यांची मोठी लग्न झालेली मुलगी आहे, त्यांचं नाव आहे प्रिया किशोर माहुरतळे उर्फ सोनटक्के. आता यांचं वय साधारण 35च्या आसपासचं आहे आणि सर्वेश नगर दिघोरी या भागामध्ये या राहत आहेत. आता ही जी मुलगी आहे ती मुलगी डाव्या हातानं अपंग आहे. आता प्रिया यांचे पती जे आहेत ते सासऱ्याच्याच पंपावरती कामाला आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते. तर दिलीप यांचं त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांच्याबरोबर ती पटत नव्हतं. कारण काय होतं तर उमरखेड या ठिकाणी एका महिलेबरोबर ती यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि काही काळापासून ते उमरखेड या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये पती पत्नीप्रमाणे राहत होते. आता ही गोष्ट त्या मुलीला आणि पत्नीला पटत नव्हती, आवडत नव्हती आणि पेट्रोल पंप, शेती किंवा घराची मालकी जी आहे त्याचा सगळा हक्क होता तो यांच्या पत्नीकडे होता. आता दिलीप जे आहेत ते तो हक्क आपल्याकडे मागत होते आणि पत्नी आणि मुलगी हे काही द्यायला तयार नव्हते आणि त्यामुळे मग या दोघींचाही शारीरिक आणि मानसिक छळ ते करत होते आणि त्यांना घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नव्हते. आता दोघींना पण घर भाड्याचे जे पैसे मिळत होते 9,000 रुपये साधारणपणे, तर त्या पैशावरती यांचा उदरनिर्वाह चाललेला होता आणि काही दिवसापासून पेट्रोल पंप, शेती आणि घर नावावरती करण्यासाठी यांनी पत्नीला तगादा लावलेला होता. पत्नीनं नकार दिलेला होता आणि या सगळ्या कारणामुळे 2 मे 2023 रोजी दिलीप यांनी पत्नी आणि मुलीला अत्यंत अमानुषपणे मारहाण केलेली होती आणि दोघींनाही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न वगैरे झालेला होता. आता वडिलांचा हा सतत जो त्रास आहे त्या त्रासाला या मायलेकी कंटाळलेल्या होत्या. आता घरगुती वादाचं हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पार पोलिसांपर्यंत पोहोचलेलं होतं. आता हे जे वडील आहेत ते वडील जर असंच वागत राहिले तर उद्या आपली सगळी संपत्ती जी आहेत ती त्या महिलेला देतील, आपल्या घराकडे ते लक्ष देणार नाहीत आणि भविष्य काळामध्ये आपले आणि आपल्या आईचे हाल होतील अशी असुरक्षिततेची भावना जी आहे ती भावना त्या मुलीच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिनं स्वतःच्याच वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन सुरू केलेला होता. आता साधारणपणे 4 महिन्यापूर्वी सोनटक्के यांच्या नागपूरच्या दिघोरी या ठिकाणचा घर जे आहे तर त्या घरामध्ये टाईल्स बसवण्याचं काम करण्यात आलं होतं. आता हे जे काम आहे ते रँचो उर्फ इर्शाद अन्सारी नावाच्या एका तरुणानं केलं होतं. हा राहणारा होता वाठोड्याचा. आता या तरुणानं हे केलं. आता यावेळेस प्रिया यांनी या रँचोला विचारलं होतं की असं सुपारी घेणारं कोणी आहे का, मला वडिलांची हत्या करायची. आता यावेळेस मग त्या रँचोनं शेख अफरोज उर्फ इम्रान मौलाना शेख हनीफ वय वर्ष साधारण 22 राहणार ताजबाग याची प्रियाबरोबर ती ओळख करून दिली होती. त्याच्यानंतर मग प्रियानं 5 लाख रुपयांमध्ये अफरोजला वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. आता अफरोजनं मोहम्मद वसीम लाल मोहम्मद वय वर्ष 29 राहणार खरबी आणि जुबेर खान यांच्या मदतीने 5 दिवस त्यानं त्या ठिकाणी भिवापूर या ठिकाणचं पेट्रोल पंप आहे तिथं रेकी केली आणि त्याच्यानंतर मग प्लॅन करून ही सगळं हत्याकांड वगैरे घडवलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये जवळजवळ 5 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि हे 5ही जण सध्या भिवापूर पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत. आता एक मुलगी आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देते ही अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची घटना आहे आणि ती घटना जी माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता याचा अजून तपास चालला आहे. अजूनही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही या भागातील असाल आणि जर तुम्हाला याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला धडा काय मिळतो? आता ज्यावेळी बाहेरच्या व्यक्तीसाठी घरातल्या व्यक्तीला त्रास दिला जातो त्यावेळी घरातली त्रासलेली व्यक्ती मग बाहेरच्या एखाद्या व्यक्तीच्या मदतीनं घरातल्याच व्यक्तीचा घात करते आणि यामुळे घर संपूर्ण जे आहे ते उद्ध्वस्त होऊन जातं. आता अशा वेळी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, घरातल्या लोकांचा समन्वय, एकमेकांबद्दलचं प्रेम आणि विश्वास आणि जिव्हाळा या जर गोष्टी असतील तर अशा पद्धतीच्या हिंसक गोष्टी घडणार नाहीत. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याकडे फक्त पैसा किंवा संपत्ती असून चालत नाही, तर सुखी संसारासाठी पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजेच, पण त्याचबरोबर ती गरज आहे प्रेम आणि संस्कार याची. जर नसेल
तर मात्र मग अघटित घटना घडतायत. तर याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.